पहाटेची वेळ होती. नातू शेताच्या बांधावर बसून आजोबांकडे पाहत होता. आजोबा एक झाड लावत होते. नातू त्यांना म्हणाला, आजोबा, तुम्ही इतकं काम कसं करता? मी तुमच्यासाठी मोठं झाल्यावर खूप काम करेन. आजोबा हसले आणि म्हणाले, बाळा, मी तुझ्या बोलण्यापेक्षा तुझ्या कृतीची वाट बघतोय. तुला एक गोष्ट सांगतो. एका बोलणाऱ्या पक्षाची जो तुझ्यासारखाच गोड गोड बोलायचा. एका झाडावर 2 पक्षी होते. पहिला पक्षी दिवसभर फक्त बोलत राहायचा. तो इतर पक्ष्यांना सांगायचा, बघा मी किती सुंदर घरटे बनवणार आहे. दुसरा पक्षी मात्र काहीच बोलला नाही. तो दिवसभर गवताच्या काड्या आणि धागे गोळा करत होता. पावसाळा जवळ आला. बोलणाऱ्या पक्षाने अजून घरटे बनवले नव्हते, पण बोलून बोलून त्याने खूप वेळ वाया घालवला होता. नातू आजोबांची गोष्ट मन लावून ऐकत होता. नातवाने उत्सुकतेने विचारले, मग पुढे काय झालं आजोबा? दुसऱ्या पक्षाने मात्र शांतपणे काम करून सुंदर घरटे तयार केले होते. जोरदार पाऊस सुरू झाला. बोलणाऱ्या पक्षाला आसरा मिळाला नाही आणि तो भिजून गेला. पण दुसऱ्या पक्षाला त्याच्या मजबूत घरट्यामध्ये सुरक्षित आसरा मिळाला. आजोबा, मग तो पक्षी दुसऱ्या पक्षाकडून काय शिकला? तो पक्षी शिकला की फक्त बोलून काही होत नाही. काम वेळेवर आणि शांतपणे केल्यावरच यश मिळते. बोलण्यापेक्षा कृती नेहमीच जास्त महत्वाची असते. आजोबांनी नातवाला जवळ घेतले आणि समजावले, बघ बाळा, बोलून वेळ वाया घालवू नकोस. जे काम करायचे आहे ते लगेच करून टाक. जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा लोक ऐकतात, पण जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा ते पाहतात आणि विश्वास ठेवतात. नातवाला आजोबांचे म्हणणे पटले. नातवाने डोळे मिचकावत आजोबांना सांगितले, आता कळलं. मी आता फक्त बोलणार नाही, कामही करेन. आजोबांनी हसून नातवाला सांगितले, अगदी बरोबर. कृती ही शब्दांपेक्षा जास्त बोलकी असते. गोड बोलणारा पक्षी या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीमधून आपण हा बोध घेऊ शकतो. नुसते बोलण्यापेक्षा कामातून जास्त शिकता येते आणि यश मिळते. आजोबांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून कळवा. आजोबांची ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा.